उत्सवाचं पर्व सुरू झाल्यानंतरही यवतमाळमधले मूर्ती कलावंत यंदा मोजक्याच गणेश मूर्ती साकारू शकले, कारण मूर्तिकारांना लाल माती असूनही मिळत नाहीये। तहसीलदारांनी माती उचलायला परवानगी दिली आहे, पण औद्योगिक वसाहतीनं लाल माती खोदण्यावरच बंदी घातल्यामुळे अडचण झाली आहे। जिथून लाल माती उचलायची आहे ती जागा MIDCची आहे असं MIDCचे अधिकारी सांगतात। त्यांना ती जागा मोजून त्याच्या खुणा कायम करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्याच्यानंतर खुणा निश्चित झाल्यानंतर जो स्पेस उपलब्ध होईल त्या स्पेसमध्ये त्यांना लाल माती उचलता येईल। मोजणी करावीच लागणार। आम्हाला तर मोजणीची गरज नाही, कारण आमची जी हद्द आहे ही फिक्स आहे। ज्यावेळेस जमीन ताब्यात मिळते त्याच वेळेस ती हद्दनाला म्हणून जो हद्दनाली म्हणून जे टाकली जाते ते त्याच वेळेस टाकली जाते, त्याच्यावरून आमची हद्द फिक्स आहे। पण तरी पण हा आपला जनतेचा भावनेचा त्याच्यानंतर मूर्तिकारांचा प्रश्न आहे, म्हणून आपण सगळ्यांची मनातली शंका निघावी याच्यासाठी आपण हा प्रस्ताव करतो। लाल माती मिळत नसल्यामुळे पर्याय म्हणून प्लास्टर ऑफ पॅरिस वापरलं गेलं तर पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होणार आहे। यावर तोडगा न काढल्यास मोठा पेच निर्माण होऊ शकतो। लाल मातीचा परवाना असतानाही माती मिळत नसल्यामुळे कुंभारांचा परंपरागत व्यवसाय धोक्यात आलाय। परवानगी काढून माती आणायला गेलो असता मला विनाकारण त्रास देतात आणि मला माती नेण्यात मना करतात। आता तोंडावर उत्सव समोर आहे, गणपती दुर्गादेवी। अगर मला न्याय नाही मिळाला तर मी मूर्तिकारांना माती देऊ शकणार नाही। याची तक्रार मी जिल्हाधिकारी, SP साहेब, ठाणेदार साहेब, तहसीलदार साहेब यांना अनेक निवेदन देऊनही माझी समस्या कुणीच हल केली नाही। शासनाने आम्हाला माती उपलब्ध करून दिली होती, पण MIDC वाले म्हणतात का तुम्ही इथून माती नेऊ नाही शकत, तर तिथं गाड्या वगैरे लावला तर ते हाकलून देतात आम्हाला। मग आम्ही करायचं काय करायचं, मग माती जर आम्हाला नाही मिळाली। औद्योगिक वसाहतीचं व्यवस्थापन आदेश मानायला तयार नसल्यामुळे मूर्तिकारांची कोंडी झाली आहे। त्यामुळे आता बाप्पाची मूर्ती घडवायची कशी असा प्रश्न उपस्थित झालाय। श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।